शिक्षण सेवक नको, उपशिक्षक म्हणून नियुक्त करा. नवनियुक्त शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. अत्यल्प उत्पन्नात उदरनिर्वाह झाला कठीण. शिक्षण सेवक पदामुळे सेवा कालावधीत घटक. शालेय शिक्षण विभागाने अनेक वर्षापासून शिक्षक भरती न केल्यामुळे उमेदवाराचे वय वाढले आहेत. त्यात शिक्षण सेवक कालावधीमुळे पुढील सेवा कालावधी कमी मिळतो. माजी सैनिक प्रवर्गातील शिक्षकांना तर शिक्षण सेवक पदाचा कार्यकाळ सोडला तर पुढे सरासरी केवळ 10 ते 15 वर्षे एवढा सेवा कालावधी मिळतो. 16,000 भागवायचे कसे? राज्यात सद्यस्थितीत सुमारे 15,000 शिक्षण सेवक कार्यरत आहेत. शिक्षण सेवकांना 6,000 मानधन होते. त्यामध्ये 1 वर्षापूर्वी 16,000 अशी वाढ केली. मात्र पुणे, मुंबई, नागपूर आदी शहरात 16,000 शिक्षक सेवकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासह आम्हाला शासकीय सुविधा मिळत तर नाहीतच, तसेच शाळांमध्ये वरिष्ठांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. काय आहेत शिक्षकांचे आक्षेप? नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक पदाचा उल्लेख नाही. केंद्रीय तसेच नवोदय विद्यालय